नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वीचा पहिला घटक तुम्ही डिजिटल साक्षर या यूट्यूब चॅनलवरती बघितला। खूप छान पद्धतीने ॲनिमेशनच्या माध्यमातून या घटकाचं विश्लेषण केलेलं आहे। तरी थोडंसं प्रॅक्टिस म्हणून आपल्याला हा घटक पुन्हा बघायचा आहे। तर आपण पाठीमागं एक भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये बघितलं होतं बघा, की पृथ्वीचा जर पूर्ण गोल लक्षात घेतला तर त्या पृथ्वीचा जो व्यास आहे तो उत्तर दक्षिण हा जवळपास 12,714 किलोमीटर एवढा आहे आणि पूर्व पश्चिम हा जो व्यास आहे तो जवळपास 12,756 किलोमीटर एवढा आहे। त्यामुळं पृथ्वीची भव्यता तुमच्या या ठिकाणी लक्षात येईल। पण पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जो महासागर आहे, जमिनीचा उंच सखल भाग आहे, वने, इमारती, असंख्य लहान मोठी बेटे, यामुळे प्रत्यक्ष पृथ्वीवर अशा उभ्या आडव्या रेषा काढणे शक्य नाही। आणि यावर उपाय म्हणून मानवानं पृथ्वीचा गोल, काल्पनिक पृथ्वीचा गोल तयार केला आणि त्याच्यावरती उभ्या आडव्या रेषा काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला। पण प्रत्यक्ष या उभ्या आडव्या रेषा पृथ्वीच्या गोलावरती म्हणजे आपल्या पृथ्वीवरती आहेत का? नाहीत, आणि त्या रेषा काढणं देखील शक्य नाही आहे। म्हणून पृथ्वीच्या काल्पनिक गोलावरती ह्या उभ्या आडव्या रेषा कोनीय मापा टाकून त्या ठिकाणी काढू शकतो। परत एकदा याचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो, किंवा या उभ्या आडव्या रेषांचं वैशिष्ट्य सांगतो, की पृथ्वीचा गोल जर लक्षात घेतला तर पृथ्वीच्या गोलावरती ज्या उभ्या आणि आडव्या रेषा आपल्याला काढायच्या आहेत त्या कोनीय अंतर घेऊन कशा काढायच्या ते आपल्याला पुढच्या स्पष्टीकरणामध्ये बघायचं आहे। पण तत्पूर्वी पृथ्वीच्या उभ्या रेषांना रेखावृत्त आणि पृथ्वीवरती आडव्या असणाऱ्या रेषांना अक्षवृत्त असं म्हणतात, हे लक्षात घ्या। परत एकदा सांगतो, पृथ्वीवरती असणाऱ्या उभ्या रेषांना रेखावृत्त म्हणतात आणि पृथ्वीवरती आडव्या रेषांना अक्षवृत्त असं म्हणतात। मग आपल्याला कोनीय अंतर त्याची थोडीशी माहिती या ठिकाणी बघायची। इथं पाठीमागं तुम्हाला एक पृथ्वीचा गोल दिसत असेल बघा, दिसतोय का पृथ्वीचा गोल वरच्या बाजूला? ठीक आहे। तर ह्या पृथ्वीच्या गोलाचा विचार करता तर काही प्रतल तुम्हाला या ठिकाणी दिसतात, बरोबर? आता एवढं लक्षात घ्या की पूर्णतः पृथ्वीचा गोल, बरोबर, आणि पृथ्वीच्या मधोमध उभी म्हणजे व्हर्टिकल रेष एकटी ओढलेली आहे, उभी रेष ओढलेली आहे, बरोबर, आणि त्याला एक ऊ नाव दिले आणि खाली द नाव दिले बघा। ऊ म्हणजे उत्तर ध्रुव आणि द म्हणजे दक्षिण ध्रुव। पृथ्वीच्या दोन्ही टोकाला नाव आहेत। वरचे जे टोक आहे ते उत्तर ध्रुवाचं असतं आणि खालचं जे टोक आहे ते दक्षिण ध्रुवाचं असतं, हे लक्षात घ्या। त्यानंतर 3 प्रतल दिसतात बघा। प्रथमतः मी पृथ्वीच्या केंद्रातून गेलेले एक प्रतल त्याची चर्चा करतो। पृथ्वीच्या अगदी मधोमध जे केंद्रामधून जे प्रतल गेलेलं आहे बघा, हे अगदी पृथ्वीच्या सेंटरमधून गेलेलं आहे। याला आपण विषुववृत्त देखील म्हणूया। ठीक आहे, हे काय आहे? विषुववृत्त, आणि हे विषुववृत्ताचं हे प्रतल आहे। ठीक आहे। त्यानंतर पृथ्वीच्या प्रत्येक अंशावरती एक प्रतल काढू शकतो। पृथ्वीच्या प्रत्येक अंशावरती आपण काय करू शकतो? एक प्रतल काढू शकतो। पण इथं पृथ्वीच्या 30 अंशावरती हा एक कोन तयार केला आहे बघा। पृथ्वीचा हा केंद्रबिंदू, पृथ्वीच्या केंद्रबिंदूला काय म्हटलंय? म म्हटलंय, आणि पृथ्वीच्या पूर्व भागावरती एक बिंदू टाकलाय, बरोबर, मग त्याला म नाव दिलंय। म आणि व ही एक त्रिज्या काढली त्या ठिकाणी, आणि मग ह्यातून जो 30 अंशावरती कोन काढलाय, हा 30 अंशावरती कोन म्हणजे हा कोन झाला क्ष म व। हा कुठला कोन झाला? क्ष म व असा 30 अंशावरचा एक कोन झाला। मग 30 अंशावरती जो कोन आलाय आणि तिथे एक बिंदू पडलाय, त्या बिंदूपासून पूर्ण पृथ्वीवरून जे हे प्रतल गेले, ठीक आहे, हे पूर्ण अख्खं प्रतल 30 अंशावरती आहे। तसंच दक्षिणेकडे ही ते एक प्रतल दिले बघा, हे देखील प्रतल पूर्णतः 60 अंशावरती आहे। किती अंशावरती आहे? 60 अंशावरती। हे कसं काढलंय? तर म आणि व ही रेषा लक्षात घेता, ह्या म आणि व वरून 60 अंशावरती एक बिंदू टाकला आणि ही रेषा जोडून घेतली। मग अशा पद्धतीनं व म य अशा पद्धतीचा कोन एक तयार या ठिकाणी केलेला आहे। तो 60 अंश मापाचा कोन झालेला आहे, आणि जिथं यचा बिंदू आलाय त्या यच्या बिंदूवरती एक प्रतल तयार केलं आणि त्या पूर्ण प्रतल हे 60 अंशावरती आहे। थोडक्यात काय की पूर्ण अख्ख्या पृथ्वीवरती जे हे क्ष प्रतल असेल, हे य प्रतल असेल, ही पूर्ण रेषा ज्या रेषेवरती एखादा व्यक्ती कुठेही जरी असला तर तो पूर्णतः 30 अंशावरती आहे असं आपण म्हणू शकतो। किती अंशावरती आहे? 30 अंशावरती आहे। पण कुठं? उत्तरेला का?
दक्षिणेला, पश्चिमेला का पूर्वेला, अशा पद्धतीनं त्याचं वर्गीकरण केलं जातं. आता पुस्तकामध्ये पाठीमागं काही थोडंसं एक्सप्लेनेशन त्याचं दिलं आहे, ते आपण बघूया की कोणत्याही ठिकाणाचं स्थान निश्चित करण्यासाठी पृथ्वीच्या केंद्रापासून पृथ्वीवर ते कोठी आहे हे पाहिलं जातं. ते पाहण्यासाठी त्याचा स्थानाचा बिंदू व पृथ्वीचं केंद्र यांना जोडणारी रेषा विचारात घ्यावी लागते. समजा एखादा व्यक्ती समजा इथं, माऊसकडे लक्ष द्या, एखादा व्यक्ती जर इथं असेल समजा, धरून चला या पृथ्वीच्या ठिकाणावरती, ह्याचं स्थान जर काढायचं असेल तर तो व्यक्ती, त्याचा बिंदू, ते पृथ्वीचा केंद्र, यातून जी रेष काढली जाते ती किती अंशावरती आले, तर त्या अंशावरती तो व्यक्ती उभा आहे असं समजलं जातं. म्हणून हे कोनीय अंतर अतिशय महत्त्वाचं आहे. हे कोनीय अंतर स्थान निश्चितीसाठी वापरलं जातं. आता उदाहरण तुम्हाला 1.3 ही आपण आत्ता जी आकृती बघितली 1.3, त्या 1.3 आकृतीवरनं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा वापर होईल. पाठीमागच्या मी झूम लेक्चरमध्ये देखील तुम्हाला ही आकृतीचं स्पष्टीकरण सांगितलेलं आहे. आता या 1.3 मध्ये काय म्हटले बघा, आकृती 1.3 मध्ये क्ष या ठिकाणाचे विषुववृत्तीय प्रतलापासूनचे अंतर, क्ष कुठं आहे, हा क्ष हे एक ठिकाण आहे बरोबर, इथं एक ठिकाण आहे. मग क्ष या ठिकाणाचे विषुववृत्तीय प्रतलापासूनचे अंतर, हे विषुववृत्तीय प्रतल तुम्हाला मगाशी मी सांगितलं, पृथ्वीच्या मधोमध जे प्रतल गेले त्याला विषुववृत्तीय प्रतल असं म्हणायचं. विषुववृत्तीय प्रतलापासूनचे अंतर क्ष म आणि व हे 30 अंश एवढे, किती अंश एवढे आहे इथं लिहिलेच बघा, 30 अंश. पुढे आपल्याला याच्या कृती देखील करायच्या आहेत. इथं आयतं आहे, फक्त आपल्याला आयत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. नंतर आपल्याला स्वतः ही कोण टाकून आपल्याला वेगवेगळी उदाहरणं सोडवायची आहेत. 30 अंश एवढा आहे. मग आकृतीतील या ठिकाणचे कोनीय अंतर किती आहे ते आकृती पाहून सांगायचं. आता हे यचं कोनीय अंतर किती आहे तर तुम्हाला मी सांगितलं होतं 60 अंश एवढं हे कोनीय अंतर सांगता येईल. ठीक आहे. विषुववृत्ताच्या प्रतलाप्रमाणे त्याला समांतर असलेले, आता इथं विषुववृत्त बरोबर, विषुववृत्तीय प्रतल याला समांतर असलेले क्षबिंदूतून जाणारे प्रतल, हे क्षबिंदू इथं आहे, या क्षबिंदूतून जाणारे प्रतल, क्षबिंदूतून जाणारे प्रतल 1.3 मध्ये दाखवलं आहे. त्या प्रतलाची पृथ्वीवरून जाणारी रेषा, त्या प्रतलाची अख्ख्या पृथ्वीवरून जी रेषा गेली बघा, ही फ्रंटची आणि ही बॅकची, वरची रेषा ही बॅकची आणि खालची रेषा जी फ्रंटची आहे, अख्ख्या पृथ्वीवरनं जी रेषा ही क्ष बिंदूतून गेलेली आहे. ठीक आहे. या बिंदू पृथ्वीच्या केंद्राशी 30 अंशाचाच कोन करते. अख्खी ही रेषा पृथ्वीच्या केंद्रबिंदूला किती अंशाचा कोन करते, 30 अंशाचाच कोन करते. म्हणजे कुठलंही स्थान या रेषेवरचं 30 अंशावरतीच येणार आहे. ठीक आहे. तर यावरून आपल्याला पुढची एक कृती आहे ती कृती करून पाहायची आहे. चला मग बघूया, करून पहा. करून पहा जे मध्ये उदाहरण दिले ते उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कोनीय अंतर कसं काढायचं, पृथ्वीवरचं मगाशी आपण चर्चा केली की कोनीय अंतर कशा पद्धतीनं असतं आणि स्थान निश्चितीसाठी कोनीय अंतर किती महत्त्वाचं असतं हे आता आपण बघितलं. हे कोनीय अंतर कसं काढायचं हे पुस्तकामध्ये दिलेल्या उदाहरणावरून आपल्याला पाहायचं आहे. चला तर मग कोनीय अंतर आपण कसं काढायचं ते अभ्यासूया. तर इथं आकृती 1.4 दिलेली आहे आणि आकृती 1.4 मध्ये काय म्हटलंय, खालील कृती करून बघायची आपल्याला. इथं आकृती दिसते बघा, ह्या आकृतीवरती इथं वरती एक बिंदू आहे, याला आपण उत्तर ध्रुव म्हणतो. खाली जो बिंदू आहे त्याला दक्षिण ध्रुव म्हणतो. पृथ्वीच्या मधोमध एक रेषा गेली ज्याला विषुववृत्त असं आपण म्हणतो बरोबर. हे पृथ्वीचं केंद्रबिंदू, या पृथ्वीच्या केंद्रबिंदूला क्ष असं नाव दिलेलं आहे. काय नाव दिलंय, क्ष नाव दिलंय. आता काय म्हटलंय, क्ष या केंद्रबिंदूपासून वर्तुळाच्या उत्तर भागात दोन्ही बाजूंवरती W1 आणि W2 च्या आधारे 20 अंशाचे कोन काढायचे आहेत. किती अंशावरती काढायचेत, 20 अंशावरती काढायचेत. पण आता इथं W1 आणि W2 आपल्याला नावं दिली पाहिजेत ह्या दोन बिंदूंना. इथं दोन बिंदू तयार झालेले आहेत, क्षरेषेमधून गेलेली ही दोन बिंदू, याला W1 असं नाव दिलं आणि दुसऱ्याला W2 असं नाव दिलं. ठीक आहे. आता काय म्हटलंय, क्ष या केंद्रबिंदूपासून वर्तुळाच्या उत्तर भागात, वर्तुळाच्या उत्तर हा जो वरचा भाग आहे या उत्तर भागामध्ये आपल्याला
वर्तुळाच्या उत्तर भागात दोन्ही बाजूंवर म्हणजे ह्या बाजूला देखील आणि ह्या बाजूला देखील म्हणजे पूर्व बाजू आणि पश्चिम बाजू दोन्ही बाजूंवर W1 आणि W2च्या आधारे म्हणजे W1 आणि W2च्या आधारे हा केंद्रबिंदू मानून 20 अंशाचे कोन काढायचे आहेत. तर आपण कोनमापक लावायचा या पद्धतीनं. बरोबर केंद्रबिंदूला क्ष जोडायचा आहे आणि 20 अंशावरती इथं टिंब टाकून घ्यायचा आहे. इथे एक टाकला आणि इथे एक टाकला. आता ह्या दोन रेषा मला जोडून घ्यायच्या आहेत. तर मी जोडून घेतो या दोन रेषा. ही रेषा जोडली. थोडी पट्टी खराब आहे माझी. आणि ही एक रेषा जोडली. ठीक आहे. त्यानंतर त्याला K1 आणि K2 अशी नावं द्यायची आहेत. इथं मी K1 आणि या बिंदूला K2 अशी नावं दिली. आता K1 व K2 यांना जोडणार लंबवर्तुळ तयार करायचं आहे. K1 आणि K2 यांना जोडणारं एक लंबवर्तुळ तयार करायचं आहे. जसं पाठीमागं 1.3 आकृतीमध्ये जे 30 अंशावरती काढलेलं क्ष नावाचं प्रतल होतं, क्षवर काढलेलं प्रतल क्ष बिंदूवर, तसं आपल्याला K1 आणि K2 यांना जोडणारं लंबवर्तुळ तयार करायचं आहे. तर चला लंबवर्तुळ तयार करूया. तर अशा छोट्या रेषा तयार करून आपल्याला हे लंबवर्तुळ तयार करायचं आहे. हे लंबवर्तुळ तयार झालं. आता क्ष या केंद्रबिंदूपासून वर्तुळाच्या दक्षिण भागामध्ये, आता परत एकदा क्ष हे केंद्रबिंदू मानून वर्तुळाच्या दक्षिण भाग म्हणजे कुठला, हा डाऊन साईडचा दक्षिण भागात दोन बाजूंवरती, ह्या बाजूवरती आणि ह्या बाजूवरती, ही बाजू म्हणजे कुठली, पश्चिम, ही बाजू कुठली, पूर्व आणि पश्चिम बाजूवरती दोन बाजूंवरती W1 आणि W2च्या आधारे म्हणजे W1 आणि W2च्या आधारे 60 अंशाचे कोन काढायचे आहेत. किती अंशावरती, जसा हा 20 अंशावरती काढला, हा कोन किती अंशावरती निघाला, 20 अंशावरती, हा 20 अंशावरती, तसा ह्या साईडला 60 अंशावरती कोन काढायचे आणि त्याला P1 आणि P2 अशी नावं द्यायची आहेत. तर परत एकदा फक्त हा कोनमापक उलटा पकडायचा आहे आणि या पद्धतीनं कोनमापक ॲडजस्ट करायचा आहे. बरोबर कोनमापकाचा हा केंद्रबिंदू क्ष केंद्रबिंदूला जुळला पाहिजे. ठीक आहे. आणि 60 अंशावरती एक टिंब टाकून द्यायचं, या बाजूला एक आणि 60 अंशावरती या बाजूला एक. म्हणजे ह्या साईडला मी बाहेरचे आकडे पकडले आणि ह्या साईडला आतील भागातले आकडे मी पकडलेले आहेत. असे 60 अंशावरती दोन टिंब टाकून घेतले आणि हे दोन टिंब मी आता जोडून घेतो. हा एक टिंब जोडला आणि हा एक टिंब जोडला आणि ह्या दोन्ही टिंबांना, हा एक टिंब, हा एक टिंब, आणि दोन्ही टिंबांना काय नाव द्यायचं आहे, P1 नाव द्यायचं आहे आणि या टिंबाला P2 असं नाव द्यायचं आहे आणि P1 P2 यांना जोडणारं लंबवर्तुळ तयार करायचं आहे. जसं इथं मी लंबवर्तुळ तयार करतो. म्हणजे आत्ता माझ्याकडे दोन प्रतल तयार झालेत. एक K1 आणि K2 या दोन बिंदूंना जोडलेलं एक प्रतल आणि P1 आणि P2 या दोन केंद्रबिंदूंना जोडणारं प्रतल. बरोबर. आता गंमत बघा, W2 क्ष आणि P2 हा कोन किती अंशात झाला, 60 अंशात झाला. बरोबर. त्याचबरोबर हा कोन कुठला, क्ष W1 आणि P1 हा कोन किती अंशात झाला, 60 अंशात झाला. ओके.
तर या पद्धतीनं दोन प्रकारे आपण कोन टाकले, एक वरती 20 अंशावरती टाकला, खाली 60 अंशावरती टाकला. आता सांगा पाहू मध्ये काय म्हटले बघा, तुम्हाला उत्तर द्यायचे क1 आणि क2, क1 आणि क2, तसेच प1 आणि प2 यांमधील अंतर सारखेच आहे का? हे अंतर आणि हे अंतर सारखं आहे का? तर काय उत्तर येईल याचं? नाही. दोन्ही अंतर कसे आहेत? भिन्न आहेत. का भिन्न आहेत? कारण दोन्ही प्रतलांचा कोन हा वेगळा आहे. वरचं प्रतल जे आहे ते 20 अंशावरती काढले, खालचं प्रतल जे आहे ते 60 अंशावरती आपण काढलेलं आहे. त्याचबरोबर क्ष क1 बघा, पुढचा प्रश्न काय? क्ष क1 व क्ष प1 या अंतरांची तुलना करा आणि ही अंतरे सारखी आहेत की वेगवेगळी आहेत हे तपासायचं आहे. ह्या दोन्ही अंतरांची तुलना करायची, म्हणजे क्ष आणि क1 हे अंतर आणि क्ष आणि प1 हे अंतर, याची काय करायची? तुलना करायची आणि ही अंतर सारखेच आहे का बघायचं आहे. तर चला मग आपण बघूया दोन्हीचे अंतर किती आहेत. टेप पट्टीचा वापर करून क्ष आणि प1 हे अंतर आहे जवळपास 4.7 सेंटीमीटरचं, 4.7 सेंटीमीटरचं. आणि क आणि क्ष हे अंतर किती आहे? तेवढंच आहे, 4.7 सेंटीमीटरचं. हे अंतर हे वेगवेगळं दाखवता येईल. रेषा जरी समान अंतराच्या असल्या तरी क्ष बिंदूपासून जे कोन काढलेले आहेत ते कोन मात्र वेगवेगळे आहेत. आता तुम्ही काढलेल्या लंब वर्तुळांची तुलना करून, आता हे लंब वर्तुळ एक काढले आणि हे लंब वर्तुळ एक काढले, या लंब वर्तुळांची तुलना करून ती सारखी आहे की लहान मोठी आहे हे तपासा. तर याचं उत्तर काय येईल? ती सारखी नाही आहेत. ही लंब वर्तुळ काय आहेत? वेगवेगळे आहेत. जसं 20 अंशावरती काढलेलं लंब वर्तुळ हे मोठं आहे आणि 60 अंशावरती काढलेलं लंब वर्तुळ हे काय आहे? छोटं आहे. हे लक्षात घ्यायचं. आणि पुढं तर दक्षिणेकडे तर पूर्ण एक डॉट येतोय, बरोबर. म्हणजे लंबवर्तुळ ही विषुववृत्ताकडून दक्षिणेकडे गेलं तरी छोटी छोटी होत जातात आणि उत्तरेकडे गेलं तरी छोटी छोटी होत जातात. म्हणजे विषुववृत्ताचं हे लंबवर्तुळ सगळ्यात मोठं येणार. तिथून ते उत्तरेकडे जसं तुम्ही जाल त्या पद्धतीनं ही लंबवर्तुळ छोटी 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 होत जातील. याचा तुलना केला तर 20 अंशावरती काढलेल्या लंबवर्तुळापेक्षा हे 60 अंशावरती काढलेलं लंबवर्तुळ हे काय आहे? छोटं आहे. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या अंतरावरती तुम्हाला कोन तयार करून ही प्रतलं काढता येतील. अगदी मी म्हणेन प्रत्येक 1 अंशावरती तुम्हाला हे लंबवर्तुळ काढता येईल. प्रत्येक 1 अंशावरती लंबवर्तुळ काढता येईल उत्तरेपर्यंत आणि दक्षिणेपर्यंत देखील त्याच पद्धतीनं. म्हणजे 90 आणि 90 या पद्धतीनं 90 उत्तरेला आणि 90 दक्षिणेला एवढी तुम्हाला प्रतलं काढता येतील, हे लक्षात घ्यायचं आहे. ओके. आता आपण जी आकृती आता काढली 1.4 आकृती पुस्तकामध्ये देखील आहे. ज्या पद्धतीने आपल्याला कृती दिलेली होती त्या पद्धतीने आपण आकृती काढून घेतली आणि थोडासा अर्थ त्याचा समजून घेतला. पण आता आपल्याला भौगोलिक स्पष्टीकरण बघायचं आहे. कशाचं भौगोलिक स्पष्टीकरण बघायचं आहे? तर अक्षवृत्तांचं भौगोलिक स्पष्टीकरण बघायचं आहे. अक्षवृत्त. आता काय भौगोलिक स्पष्टीकरण आहे याचं बघा. तुमच्या असे लक्षात आले असेल की क्ष पासून क1 आणि क्ष पासून प2 हा क्ष पासून क1 आणि क्ष पासून प2 ही अंतरे काय आहेत? सारखीच आहेत. मी मगाशी तुम्हाला प्रत्येक रेषा मोजून दाखवली 4.7 4.7. म्हणजे माझी त्रिज्याच पूर्णतः मी 4.7 वरती होती. म्हणजे ॲक्च्युली मला 5 सेंटीमीटर त्रिज्याचं वर्तुळ काढायचं होतं, परंतु मी अंदाजे पकडल्यामुळे ते 4.7 त्रिज्याचं झालं. त्यामुळे प्रत्येक ही जी रेषा आहे ती एकाच अंतराची बघायला भेटते. म्हणून काय म्हटलंय? क्ष पासून क1 आणि क्ष पासून प2 हे अंतरे सारखीच आहेत. परंतु 20 अंशाला जोडून काढलेले लंबवर्तुळ, हे 20 अंशाला जोडून काढलेले लंबवर्तुळ म्हणजे हे लंबवर्तुळ. ओके.
हे लंबवर्तुळ हे 60 अंशाला, 60 अंश म्हणजे इथं बिंदू आले 60 अंशाचे, 60 अंशाला जोडून काढलेल्या लंबवर्तुळापेक्षा मोठे आहे, म्हणजे हे लंबवर्तुळ मोठं आहे मग सांगितल्याप्रमाणे. मग परंतु गोल आकारामुळे हे असं होतं. कशामुळे होतं? गोल आकारामुळे होतं. जसं की आपल्या हातात जर चेंडू आपण घेतला तर चेंडू सर्व बाजूनी तुम्हाला संपूर्ण गोलच दिसेल, परंतु जर मधला भाग बघितला तर तो मोठा असतो आणि परत वरती 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 तो छोटा होत जातो. या पद्धतीनं जसा जसा मध्ये येतो त्या पद्धतीनं चेंडू हा मध्यभागी हा मोठ्या आकाराचा त्या ठिकाणी होत असतो. हे गोल आकारामुळे असं होतंय. पृथ्वीबाबत देखील असंच होत असतं. आकृत्यांमध्ये जरी ह्या रेषा लंबवर्तुळ आकार दिसत असल्या, आकृत्यामध्ये ह्या लंबवर्तुळ आकार दिसत आहेत, बरोबर, परंतु जर पृथ्वी गोलावरती मात्र त्या कशा दिसत आहेत? वर्तुळ आकार दिसतात. पृथ्वीचा अख्खा गोल जर लक्षात घेतला तर संपूर्ण पृथ्वीचा जो गोल आहे त्यावरती जर ह्या रेषा काढल्या, आता काढता येणार नाही पण काल्पनिक जर आपण पकडल्या तर त्या गोल आकार वर्तुळ आकारात त्या ठिकाणी असणार आहेत. मग या वर्तुळांना काय म्हणतात? अक्षवृत्त म्हणतात, बरोबर. पृथ्वीवरती जी ही लंबवर्तुळ आकार जी प्रतलं आहेत ती लंबवर्तुळ आकार मी काय म्हटलं तर हे 2D प्रकारचं चित्र आहे, बरोबर, त्यामुळे ते लंबवर्तुळ आकार दिसते. पण प्रत्यक्षात पृथ्वीच्या गोलावरती ते काय असणार आहे? वर्तुळ असणार आहे. ह्या वर्तुळांना पृथ्वीवरती जे असणारे ही प्रतलं आहेत या वर्तुळांना काय म्हणतात? अक्षवृत्त असं म्हणतात. परत एकदा सांगतो मी तुम्हाला, हा घटक सुरू केल्याच मी सांगितलं होतं की पृथ्वीवरती ज्या ह्या आडव्या रेषा आहेत, बरोबर, म्हणजे पृथ्वीवरती ही आडवी वर्तुळ आहेत. कसली? आडवी वर्तुळ जी आहेत त्याला काय म्हणतात? अक्षवृत्त म्हणतात. असं पण कधी कधी सांगितलं जातं पृथ्वीवरती असणाऱ्या आडव्या रेषांना काय म्हणायचं? पृथ्वीवरती असणाऱ्या आडव्या रेषांना काय म्हणतात? अक्षवृत्त असं म्हणतात. मग ही अक्षवृत्ते कोनीय अंतर मोजून काढलेली असतात. कशा अंतर काढलेले असतात? कोनीय अंतर. आता हे जसं आपण 20 अंशाचा कोन टाकला, 60 अंशाचा कोन टाकला, अशी कोनीय अंतर टाकून ही अक्षवृत्त काढलेली असतात. त्यामुळे याची मूल्य अंशातच सांगितलं जातं. याचं मूल्य कशात सांगितलं जातं? अंशात सांगितलं जातं. म्हणजे थोडक्यात काय की हे हा प बिंदू किंवा प हे स्थान 60 अंशावरती आहे. किती अंशावरती आहे? 60 अंशावरती आहे, बरोबर. तसं क2 हे स्थान किती अंशावरती आहे? 20 अंशावरती आहे. त्याचबरोबर प1 स्थान हे 60 अंशावरती आहे. क1 स्थान हे 20 अंशावरती आहे. त्यामुळे या सगळ्या रेषांची मूल्य ही अंशामध्ये येत असतात. म्हणून या मूल्यांना अक्षांश असे म्हणतात. काय म्हणतात? या मूल्यांना काय म्हणतात? अक्षांश असे म्हणतात. हे लक्षात घ्या. ह्या मूल्यांना काय म्हणायचं? अक्षांश असं म्हणायचं. सर्व अक्षवृत्ते एकमेकांना समांतर असतात. सर्व अक्षवृत्ते एकमेकांना कशा असतात? समांतर. जसं ही जी अक्षवृत्त आहे ह्या अक्षवृत्ताला हे अक्षवृत्त कसं आहे? समांतर आहे. अशी तुम्ही प्रत्येक अंशावरती अक्षवृत्त काढू शकता आणि प्रत्येक अक्षवृत्त हे एकमेकाला कसं असतं? समान असतं. आता पुढं काय म्हटलंय बघूया. आकृती 1.5 मध्ये इथं आकृती तुम्हाला 1.5 दिसते. ही आकृती 1.5 ही जे पृथ्वीची प्रतिकृती या ठिकाणी दाखवलेली आहे 2D मध्ये. तुम्हाला म्हटलं हे 2D प्रकारचं चित्र आहे. ओके, तर आकृती 1.5 मध्ये दाखवल्याप्रमाणे विषुववृत्तीय प्रतलापासून, आता विषुववृत्तीय प्रतल म्हणजे कुठलं? हे 0 अंशावरून जी ही रेष गेलेली आहे. आता ही फ्रंट साईडची आहे. बॅक साईडची असती दाखवली असते. बॅक साईडच्या रेषा दाखवलेल्या नाहीत. बॅक साईडच्या रेषा तर त्या साईडने गेलेल्या आहेत बघा, पण त्या आपल्याला दिसणार नाहीत. पृथ्वीची ॲट ए टाइम आपल्याला एकच साईड दिसू शकते, बरोबर, एकच बाजू दिसू शकते. ही जी 0 अंशावरती रेष काढलेली आहे, बरोबर, याला विषुववृत्तीय प्रतल असं म्हणायचं. मग या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे विषुववृत्तीय प्रतलापासून अक्षांशाचे कोन मोजले जातात. अक्षांशांचे काय मोजले जातात? कोन मोजले जातात. जसं आपण ही आकृती काढली बघा, हे क्ष बिंदूला असलेले लंबवर्तुळाकार प्रतल, याला आपण विषुववृत्त म्हणतोय, बरोबर. जसं इथं दिलंय हे प्रतल डॉट डॉटमध्ये गुलाबी रंगामध्ये आणि हे प्रतल एकसारखंच आहे. मग या अक्षांशाचे या प्रतलापासून जे कोन काढले, जसे ह्या आकृतीमध्ये बघा, ह्या प्रतलाला समांतर असे हे कोन काढले 10 अंशावरती, 20 अंशावरती, 30 अंश, 40, 50, 60, 70, 80 आणि 90 या पद्धतीनं. मग विषुववृत्तीय प्रतलापासून अक्षांशाचे कोन मोजले जातात. त्यामुळे विषुववृत्त हे 0 अंशचे अक्षवृत्त समजतात. म्हणून आता अक्षवृत्तच काढताना विषुववृत्ताला पकडून पृथ्वीचा हा केंद्रबिंदू, बरोबर, या विषुववृत्ताला पकडूनच हे सगळे अक्षांश त्या ठिकाणी काढले जातात, अक्षवृत्त काढले जातात. त्यामुळं हे विषुववृत्त जे आहे ते 0 अंशचे अक्षवृत्त आपण याला समजतो. काय समजतो? 0 अंशचे अक्षवृत्त आपण त्याला समजतो.
त्याला मूळ अक्षवृत्त देखील म्हणतात. काय म्हणतात? मूळ अक्षवृत्त देखील म्हणतात. हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे. हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे. तुम्हाला इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो की पृथ्वीवरील सगळ्यात मोठे अक्षवृत्त कोणते? तर 0 अंशचे अक्षवृत्त हे सर्वात मोठे. 0 अंशचे अक्षवृत्त म्हणजे काय? विषुववृत्त हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे. 0 अंशचे अक्षवृत्त त्यालाच विषुववृत्त असं देखील म्हणतात, किंवा त्याला मूळ अक्षवृत्त देखील म्हणतात, किंवा त्याला बृहतवृत्त देखील म्हणतात. किती नावं आहेत बघा एका याला, बरोबर? काय काय नावं सांगितली मी? मूळ अक्षवृत्त, विषुववृत्त, बृहतवृत्त, बरोबर, किंवा 0 अक्षवृत्त, अशी वेगवेगळ्या प्रकारची नावं याला आपण दिलेली आहेत. आता विषुववृत्तापासून उत्तरेकडे, विषुववृत्तापासून, आता हे विषुववृत्त आहे, विषुववृत्तापासून उत्तरेकडे व विषुववृत्तापासून दक्षिणेकडे अक्षवृत्तांची मूल्ये वाढत जातात. अक्षवृत्तांची काय वाढत जातात? मूल्ये वाढतात. जसं मूल्य मी सांगितलं, मूल्य हे अंशामध्ये मोडले जातात, तसं इथं बघा आपण उत्तरेकडे जाऊया. हे पहिलं 10 अंशावरती असणारं वृत्त अक्षवृत्त आहे. 20 अंशावरती, 30 अंशावरती, 40, 50, 60, 70, 80, 90, म्हणजे उत्तरेकडे जसं जसं जाईल तसं अक्षवृत्तांचं मूल्य काय होतं? वाढत जातं. पण प्रतल मात्र काय होतं? छोटं छोटं होत जातं. तसंच दक्षिणेकडे देखील ह्या रेषा बघा, आडव्या रेषा ओढलेल्या आहेत, या रेषा इकडं वाढत जाणार आहे. जसं इथं 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, आणि बरोबर दक्षिण ध्रुव हे 90 अंशावरती आहे, हे लक्षात घ्या. मग या पद्धतीनं उत्तरेकडे ज्या पद्धतीनं जाईल, दक्षिणेकडे ज्या पद्धतीनं आपण जाऊ, तर हे अक्षवृत्तांचं मूल्य काय होतं? वाढत जातं. आता पुढचा मुद्दा लक्षात घ्या. पुढच्या मुद्द्यामध्ये काय म्हटलंय बघा, विषुववृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर आणि दक्षिण असे 2 समान भाग होतात. हे विषुववृत्त, हे काय आहे? विषुववृत्त. या विषुववृत्तामुळे, आता विषुववृत्त हे 0 अंशावरतीच काढलेलं आहे, बरोबर? पृथ्वीच्या बरोबर मधून जी रेषा जाते, बरोबर, ती रेषा म्हणजे विषुववृत्त, ती 0 अंशावरती आहे. मग विषुववृत्तामुळे पृथ्वीचे 2 समान भाग पडतात. किती भाग पडतात? 2 समान भाग पडतात. एक वरचा भाग आणि खालचा भाग. वरचा जो भाग आहे हा विषुववृत्ताच्या बरोबर सगळा वरचा जो भाग आहे, एवढा सगळा भाग, या भागाला उत्तर गोलार्ध असं म्हणतात. काय म्हणतात? उत्तर गोलार्ध असं म्हणतात. आणि 0 अंशाच्या या खालच्या भागाला काय म्हणतात? दक्षिण गोलार्ध असे म्हणतात. काय म्हणतात? दक्षिण गोलार्ध असे म्हणतात. लक्षात घ्या, विषुववृत्तामुळे पृथ्वीचे 2 भाग झालेत. एक भाग आहे उत्तर गोलार्ध, तो पृथ्वीच्या वरच्या भागात, म्हणजे 0 अंशापासून जो सगळा वरचा भाग आहे अर्धा, तो उत्तर गोलार्ध, आणि 0 अंशापासून पूर्णतः खालचा भाग आहे तो दक्षिण गोलार्ध. आता एका आकृतीच्या माध्यमातून आपण हे गोलार्ध एक सफरचंद खायचा आहे, ठीक आहे? असं म्हणूया की हा सफरचंद पृथ्वीचा गोल आहे. काय आहे? पृथ्वीचा गोल, ठीक आहे? आता या पृथ्वीच्या गोलावरती 2 बिंदू तुम्हाला दिसतील, एक वरचा आणि एक खालचा, बरोबर? वरचा जो बिंदू आहे त्याला काय म्हणतो आपण? उत्तर ध्रुव म्हणतो. आणि खालचा बिंदू आहे त्याला काय म्हणतो? दक्षिण ध्रुव म्हणतो. आणि बरोबर पृथ्वीच्या मधून म्हणजे 0 अंशावरती, बरोबर, इथं कट मारतो मी बघा, बरोबर मधून 0 अंशावरती काय केलंय? विषुववृत्त गेलेलं आहे, बरोबर? तर हे विषुववृत्त बरोबर पृथ्वीच्या मधोमध त्या ठिकाणी गेलेलं आहे. आणि मग समांतर अशी कोनीय अंतर टाकून आपण वेगवेगळी प्रतल तयार करू शकतो आणि कोनीय अंतर काढू शकतो प्रत्येक ठिकाणचं, प्रत्येक स्थानाचं, ठीक आहे? हे लक्षात घ्यायचं. आणखीन एक मुद्दा यात महत्वाचा होता की या सफरचंदामध्ये, म्हणजे त्या पृथ्वीचा गोल आपण समजतो, याला पृथ्वीच्या गोलामधून बरोबर मधून जे विषुववृत्त गेले ना, तर या विषुववृत्ताच्या मधोमध बरोबर आपण ह्याचा छेद घेऊया आणि हे सफरचंद कट करूया, ठीक आहे? बरोबर मधोमध. आता थोडासा माझा काप तिरका झालाय, तर बरोबर या विषुववृत्तामुळं पृथ्वीचे 2 भाग झाले, एक उत्तर भाग आणि एक दक्षिण भाग. पण ह्याला म्हणताना काय म्हणायचं? हा उत्तर गोलार्ध आणि खालचा दक्षिण गोलार्ध, हा उत्तर गोलार्ध आणि हा दक्षिण गोलार्ध, हे लक्षात घ्या. आता जसं आपण मगाशी म्हटलं, विषुववृत्तापासून ह्या 0 अंशापासून वेगवेगळे 90 अंशापर्यंत कोन काढू शकतो.
इकडे पण 90 अंशापर्यंत कोण काढू शकतो, बरोबर. मग ह्या दोन्ही अंशात, आता इथं 10 अंशावरती पकडला आणि इथं 10 अंशावरती पकडला, तर नक्की कुठला 10 अंश असं लक्षात ठेवताना कसं ठेवायचं, म्हणून बरोबर या विषुववृत्तापासूनच्या वरच्या भागाला उत्तर गोलार्ध म्हणू आणि खालच्या भागाला दक्षिण गोलार्ध म्हणू. मग समजा माझं स्थान इथं असेल, 10 अंशावरती जर असेल बरोबर इथं, तर मी काय म्हणणार, हा 10 अंश उत्तर गोलार्धातला आहे. समजा इथं मी 60 अंशावरती असेल, जसं मगाशी मी 60 अंशावरती कोण काढला होता, बरोबर निमेच्या पेक्षा खाली होता बघा, इथं इथं होता, बरोबर. समजा मी इथं असेल तर 60 अंश कुठला, उत्तरेकडचा का दक्षिणेकडचा, तर काय सांगता येईल, दक्षिणेकडचा, बरोबर. मग या पद्धतीनं उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असे दोन गोलार्ध ह्या विषुववृत्तामुळे त्या ठिकाणी होत असतात. हा भाग लक्षात ठेवायचा आहे. त्याचबरोबर आपण या सफरचंदाचा आधार घेऊन उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध समजून घेतला. आता स्थान निश्चित करताना प्रत्यक्ष आकृतीमध्ये जाऊन आपल्याला ते स्थान कसं बघायचं आहे आणि त्याला कशा पद्धतीनं त्याचं मूल्यांकन करायचं आहे किंवा ते मांडायचं कसं आहे हे आपल्याला प्रत्यक्ष पृथ्वीचा गोल पीडीएफच्या माध्यमातून आपल्याला समजून घ्यायचं आहे. चला मग आपण पुस्तकाच्या पीडीएफ मध्ये जाऊया. तर आपण सफरचंदाचा वापर करून उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव कशाला म्हणतात हे बघितलं. आता अक्षवृत्तांची मूल्ये सांगताना ती अक्षवृत्ते उत्तर गोलार्धात आहेत की दक्षिण गोलार्धात आहे हे सांगणं आवश्यक असतं. जसं मग सफरचंदावर तुम्हाला मी सांगितलं की एखादा अक्षवृत्त उत्तर गोलार्धामध्ये का दक्षिण गोलार्धामध्ये ते सांगणं गरजेचं असतं. आता एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे बघा की उत्तर गोलार्धात अक्षवृत्तांचा 5 अंश उत्तर, 15 अंश उत्तर, 30 अंश उत्तर, 50 अंश उत्तर. इथं तुम्हाला माऊसचा कर्सर नेऊन दाखवतो बघा. इथं समजा इथं 10 आणि 0च्या मध्ये किती असणार आहे, 5 अंश. आता उत्तर म्हटल्यावरती 0 अंश म्हणजे हे विषुववृत्ताच्या वरच्या भागाला उत्तर गोलार्ध असं म्हणतात, बरोबर. मग 5 अंश इथं, बरोबर. 5 अंश उत्तरेकडं, 15 अंश उत्तरेकडं, 15 अंश म्हणजे 10 आणि 20च्या बरोबरमध्ये 15 अंश उत्तर. अजून वरती जाऊया, 30 अंश उत्तर, 30 अंश इथं ऑलरेडी आहे, 30 अंश उत्तर, बरोबर. त्याचबरोबर 50 अंश उत्तर, 50 अंश इथे, 50 अंश उत्तर. तर दक्षिण गोलार्धामध्ये देखील तसंच. दक्षिण गोलार्धामध्ये काय म्हटलंय बघा, दक्षिण गोलार्धातील 5 अंश म्हणजे हा 10 आहे, हा 10 आहे, बरोबर. 10 आणि 0च्या मधला 5 अंश, 5 अंश दक्षिण. आता दक्षिण असा शब्द आला का, तर दक्षिण गोलार्धामध्ये आहे म्हणून. 15 अंश दक्षिण, आता 10 इथं आहे म्हटलं, 10च्या पुढं हा अर्ध्यावरती, माऊसच्या बरोबर कर्सरकडे लक्ष द्या. 15 अंश दक्षिण, 15 अंश नंतर हा 20 आणि हा 30, नंतर काय म्हटलं बघा 30 अंश दक्षिण आणि नंतर 50 अंश दक्षिण असा उल्लेख केला होता. हे सगळे अंश जे दिलेले आहेत ते उत्तर गोलार्धामध्ये आहेत आणि खालचे आहेत ते दक्षिण गोलार्धामध्ये आहे. अशा पद्धतीने त्याचं वाचन किंवा लेखन त्या पद्धतीने केलं जातं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे एक आपल्याला आकृती बघायची आणि त्या आकृतीचा अभ्यास करून खाली दिलेलं स्पष्टीकरण आपल्याला पूर्ण करायचं आहे. आता समोर असणाऱ्या तुम्हाला आकृतीचं निरीक्षण करायचं आहे आणि या आकृतीचं निरीक्षण करताना काही बाबी लक्षात ठेवा. ही जी डार्क रेड लाईन आलेली आहे बघा, ही डार्क रेड लाईन ही विषुववृत्ताची आहे. किती अंशावरती असेल, साहजिकच 0 अंशावरती असणार आहे. 0 अंशावरती बरोबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा 90 अंशावरती 90 रेषा आपण काढू शकतो उत्तरेकडं आणि परत दक्षिणेकडं प्रत्येक अंशावरती 1, या पद्धतीनं 90 अंशावरती 0 पासून 90 अंशावरती 90 रेषा त्या ठिकाणी काढू शकतो. तर इथं पण त्या पद्धतीने रेषा काढलेल्या आहेत, फक्त संख्या कमी काढलेली आहे हे लक्षात घ्या. पण आपण एवढ्या रेषा आपल्याला काढता येतात. पुढं त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला मी सांगतोय, हे लक्षात घ्या. फक्त विषुववृत्त कुठं आहे हे लक्षात घ्यायचं, हे विषुववृत्त आहे, ओके. आणि बरोबर पृथ्वीचा केंद्रबिंदू हा आहे. आता ही 3D डायग्राम वाटते, बरोबर. 3D म्हणजे काय, हा काप दिसतोय आतला, असं वाटतं की हे आतमध्ये बरोबर पृथ्वीच्या केंद्रापर्यंत गेलेला आहे, बरोबर. हा पृथ्वीचा केंद्रबिंदू आणि त्याचं हे प्रतल, त्याचं हे विषुववृत्ताचं हे प्रतल आणि त्याचा हा केंद्रबिंदू. बरोबर पाठीमागची रेषा अशीच माऊसचा कर्सर फिरतो या पद्धतीनं असेल, हे लक्षात घ्या, हे काल्पनिक पद्धतीनं, ओके. तर हे विषुववृत्तीय प्रतल हा पृथ्वीचा केंद्रबिंदू, यातून बरोबर 30 अंशावरती ही एक रेषा काढलेली दिसते बघा. म्हणजे ही त्रिज्या पकडली ह्या प्रतलापासून केंद्रबिंदूपर्यंत गेलेली आणि इथपासून परत पृथ्वीच्या पृष्ठभागावरती आलेली, हा पूर्णतः
30 अंशाचा कोण आहे, हा कोण ते हा कोण. आता 3D डायग्राममध्ये तुमच्या लक्षात येईल, मग 2D डायग्राममध्ये आपण ते काढलं होतं, पण 3D डायग्राममध्ये या पद्धतीनं दिसणार आहे. ठीक आहे, तर हा 30 अंशाचा कोण आहे. ह्याला अक्षांश असं देखील म्हणतात, हे आपण बघितलं. ह्याला काय म्हणतात, अक्षांश असं म्हणतात. असो, तर आता आपल्याला ह्या गोष्टीचं स्पष्टीकरण करायचं की हे 30 अंशावरती काय आहे आणि त्याचं नक्की विषय काय आहे. तर विषय कसा आहे बघा, सर्व ठिकाणांना जोडणारी रेषा. आता 30 अंशीय कोणावरती अंतर असलेली 30 अंशावरती काढलेली ही रेषा बघा, ही अशी इकडनं गेली असेल बघा, ही रेषा अशीच इकडनं गेलेली आहे. ही 30 अंशावरती असणारी ही रेषा आहे, बरोबर. मी सर्व ठिकाणांना ही जोडणारी रेषा म्हणजे 30 अंश कुठल्या भागात आहे, उत्तर गोलार्धात आहे, म्हणून ही उत्तर आपण हिला म्हणू. 30 अंश उत्तर अक्षवृत्त, याला काय म्हणायचं, 30 अंश उत्तर अक्षवृत्त असं म्हणायचं. मग या अक्षवृत्तावरील सर्व स्थानांचे कोणीय अंतर समान आहे. या अक्षवृत्तावरती, या लाईनवरती जेवढी ठिकाणे येतील ती सगळी 30 अंशावरती असणार. 30 अंश कुठं, दक्षिण का उत्तर, उत्तर. 30 अंश कुठं असणार आहेत, उत्तरेमध्ये, उत्तरेकडे असणार आहेत. आता उदाहरणार्थ एक उदाहरण घेऊया बघा, इथं हे एक ठिकाण आहे. आता हा खंड दिसतोय बघा, उत्तर अमेरिका खंड, आणि हा खालचा दक्षिण अमेरिका खंड. उत्तर अमेरिकेमध्ये असणारं एक ठिकाण आहे इथं न्यू ऑर्लिन्स, या इथे एक हा बिंदू दिसतोय बघा, या बिंदूवरती न्यू ऑर्लिन्स हे ठिकाण आहे. हे स्थान पृथ्वीच्या गोलावरती किती अंशावरती आहे, 30 अंशावरती. पण 30 अंश उत्तर का दक्षिण, तर उत्तर, बरोबर. 30 अंश उत्तरेकडं न्यू ऑर्लिन्स आहे. मग फक्त जगातला हा एकमेव देश आहे का की जो 30 अंशावरती आहे, नाही. ज्या 30 अंशावरनं जिथनं ही रेषा गेलेली आहे तिथली सगळी ठिकाणं ही 30 अंशावरती असणार आहेत, 30 अंश उत्तरवरती असणार आहे. म्हणजे कुठली, तर उत्तर अमेरिकेमधलं जसं हे न्यू ऑर्लिन्स आहे, तसं इथं आफ्रिका खंड आहे बघा, हा पूर्ण आफ्रिका खंड आहे. आफ्रिका खंडातलं कैरो हे ठिकाण असेल. त्याचबरोबर या ठिकाणी या पलीकडच्या बाजूला आशिया खंड आहे, आशिया खंडामध्ये ल्हासा, बसरा इत्यादी ठिकाणे 30 अंश उत्तर अक्षवृत्तावरती येतात. कुठं येतात, 30 अंश उत्तर अक्षवृत्तावरती ही सगळी ठिकाणं येत असतात. मग 1.6 ही जी आकृती आहे आपली, याला 1.6 असं म्हणून, 1.6 ही आकृती, संपूर्ण आकृती ही संकल्पना सगळ्या अक्षवृत्तांसाठी लागू पडते बघा. ही सगळी संकल्पना सगळ्या अक्षवृत्तांसाठी लागू पडते, हे लक्षात घ्यायचं आहे. जसं की एक साधं उदाहरण घेऊया. समजा बघा दक्षिण गोलार्धामध्ये आता इथं 10 अंशावरती ही रेषा जर असेल, 10 अंशावरती ही जर रेषा असेल, तर हरारे हे शहर 10 अंशावरती कुठलं आहे, आफ्रिकेमधलं आहे. तसंच इथं दक्षिण अमेरिकेमध्ये, आता हा दक्षिण अमेरिका खंड आहे, या दक्षिण अमेरिकेमध्ये जेवढी या रेषेवरती ठिकाणं येतील ती सगळी 10 अंशावरती असणार आहेत. हे 20 अंश जर असेल तर ही सगळी 20 अंशावरती ही सगळी ठिकाणं येणार. मग ती पृथ्वीच्या कुठल्याही खंडातली असो, ह्या ज्या ठिकाणांमधनं ही रेषा गेलेली आहे ती सगळी ठिकाणं त्या अंशाचं मापन दर्शवत असतात या पद्धतीनं. त्याचबरोबर पुढं आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची माहिती तुम्हाला असायला पाहिजे की पृथ्वीवर प्रत्येकी 1 अंशाच्या अंतराने, मग अशीच तुम्हाला सांगितलं, पृथ्वीवरती आता हे 0 अंश आहे, पृथ्वीवरून प्रत्येक 1 अंशाच्या अंतराने उत्तर ध्रुवापर्यंत जर तुम्ही गेला आणि परत दक्षिण ध्रुवापर्यंत जर गेला तर एकूण 181 अक्षवृत्ते काढता येतात. किती अक्षवृत्ते काढता येतात, एकूण 181 अक्षवृत्ते काढता येतात. तर तुम्ही म्हणाल 181 कशी, तर हे लक्षात घ्या, हा 0 अंश आहे, बरोबर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 असे एकूण 90 अंशापर्यंत रेषा काढू शकतो आपण आडव्या, बरोबर. म्हणजे ह्या 90 रेषा, परत खालच्या 90 रेषा, एकूण किती झाल्या, 90 आणि 90 180. आणि हे 0 अंशाची जर रेष पकडायचीच असते, कारण ते देखील एक वृत्तच आहे, त्याला आपण विषुवृत्त म्हणतोय किंवा त्याला मूळ वृत्त म्हणतोय किंवा बृहत वृत्त म्हणतोय, वेगवेगळी नाव आहे त्याची. ह्याला जर पकडलं तर ती एक रेषा म्हणजे एकूण वरच्या उत्तर गोलार्धामध्ये असणाऱ्या 90 रेषा आणि दक्षिण गोलार्धामध्ये असणाऱ्या 90 रेषा एकूण 180. आणि हे मूळ रेखावृत्त म्हणजे 0 अंशावरची रेषा एकूण 181 अक्षवृत्ते काढता येतात. तुम्हाला इथं रिकामी जागा विचारली जाऊ शकते. पृथ्वीवरती एकूण टिंब अक्षवृत्ते काढता येतात. किती अक्षवृत्ते काढता येतात, 181 अक्षवृत्ते काढता येतात, हे लक्षात घ्या. मग पुढचं एक रिकामी जागा अशी विचारली जाईल, टिंब अंशाचे विषुवृत्त असते. किती अंशाचे विषुवृत्त असते, 0 अंशाचे विषुवृत्त असते. तुम्हाला मगापासून ते सांगतोय बघा, हे विषुवृत्त किती अंशावरती आहे, 0 अंशावरती आहे. किती अंशावरती आहे, 0 अंशावरती आहे.
त्याचबरोबर 1 अंश ते 90 अंश अशी उत्तर गोलार्धातील 90 अक्षवृत्ते आणि 1 अंश ते 90 अंश अशी दक्षिण गोलार्धातील 90 अक्षवृत्ते असं त्याचं स्पष्टीकरण आपल्याला सांगता येईल. आणि अशी ही 90 आणि हे 0 अंशावरचं मिळून 181 अक्षवृत्ते पृथ्वीवरती काढता येतात. इकडे बघा संत्र्याचा प्रयोग करतानाच चित्र या ठिकाणी आकृती 1.7 मध्ये. तर यामध्ये काय म्हटलंय, संत्रे गोलाकार असल्याने त्याचा आडवा छेद घेतला तर आपल्याला वर्तुळ दिसेल. ठीक आहे, मग वर्तुळाचे अंशात्मक मूल्य 360 अंश असते आणि पृथ्वीच्या संदर्भाने सुद्धा असेच 360 अंश विचारात घ्यावे लागेल. मग या पद्धतीनं आपल्याला पुढच्या काही कृती करायच्या आहेत. आता मगाशी सफरचंदाचा जो प्रयोग होता तो मी तुम्हाला अक्षवृत्ती शिकवण्यासाठी केला. आता पुढच्या तासाला आपल्याला ह्या संत्र्याचा वापर करून रेखावृत्ते आणि रेखावृत्तांसंबंधी काही कृती आपल्याला करायच्या आहेत. त्या कृती पुढच्या तासाला आपण त्या करूया आणि त्या पद्धतीने प्रॅक्टिस करूया. व्यवसाय मालेमध्ये अशी असंख्य उदाहरणं आहेत, ती उदाहरणं तुम्हाला सोडवायची आहेत आणि त्यावर आणखीन तुम्हाला काही शंका जर आली तर तुम्ही शंका ती मला विचारायची आहेत. नक्कीच तुमचं शंकेचं समाधान या ठिकाणी होईल. तर पुढच्या तासाला आपण रेखावृत्त काढायला शिकूया या प्रयोगाच्या माध्यमातून. तोपर्यंत तुम्हाला हा प्रयोग करून पाहायचा आहे. धन्यवाद.